सगळ्यात पहिले मेकअपच्या प्रिपरेशन पासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत मी तुम्हाला मेकअप कसा करायचा हे सांगणार आहे. तर पहिली स्टेप आपली मेकअपमध्ये क्लिन्झिंग आहे, जे आपल्याला आपल्या फेस वॉशनी, आपल्या डेलीच्या फेस वॉशनी क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्किन क्लिन्झिंग झाली की त्याच्यानंतर आपल्याला कंपल्सरी टोनिंग वापरायचं आहे. टोनिंग का वापरायचं हे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना, तरीही मी सांगते. टोनिंग वापरल्याने आपल्या स्किनची जी रोमछिद्र ओपन झालेली असतात चेहऱ्यावर, आपल्या एकदम बारीक बारीक रोमछिद्रांनी आपली स्किन ही तयार झालेली असते. पूर्ण स्किनचं आपलं आवरण तसंच असतं, तर ते ओपन होतं. ते क्लोज करण्यासाठी आपल्याला टोनिंग वापरायचं आहे. आपण टोनिंगचा स्प्रे केला की आपली स्किन, आपले जे रोमछिद्र ओपन झालेले आहे ते परत मिनिमाइज आणि श्रिंक होतात. तर आपल्याला टोनर कंपल्सरी सगळ्यांना वापरायचा आहे. टोनर आपल्या स्किनला एक सरफेस लेव्हल जो आहे आपल्या स्किनचा तो एकदम छान क्लीन आणि शार्प देतो. त्यामुळे आपण कंपल्सरी टोनर वापरायचा आहे. टोनर वापरल्यानंतर आपल्याला आपल्या स्किनला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. मॉइश्चरायझर हे प्रत्येकीने वापरलंच पाहिजे. का तर आपली डिहायड्रेट स्किन आपल्याला हायड्रेट करायची आहे. आपल्याला मॉइश्चर, मऊ, मुलायम, सुंदर दिसणारी स्किन हवी असेल तर आपल्याला क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग, आपण त्याला CTM पण म्हणतो, तर ह्या तिघी गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.